जळगाव. वातावरण बदलामुळे लिंबूचे दर घसरले. एप्रिल मे महिन्यामध्ये उन्हाचा पारा जसजसा वाढतो त्या प्रमाणात लिंबूची मागणी देखील वाढत असते. लिंबूची मागणी वाढली तर भाव देखील वाढतात. गेल्या महिन्यात लिंबू 170 तर 180 रुपये किलोने मिळत होता. परंतु गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने वातावरणात बदल झाल्याने लिंबूच्या मागणीमध्ये फरक पडला. त्याचबरोबर गेल्या 7-8 दिवसापासून या परिसरातील लाईट नसल्याने लिंबू बागेला पाणी देता येत नाही. पाणी नसल्याने लिंबूच्या बागा सुकू लागल्या आहेत. झाडांवरील लिंबूची क्वालिटी खराब होत आहे. असे अनेक समस्यांना तोंड देत असताना सध्या लिंबूला 45 ते 50 रुपये किलोने भाव मिळत आहे. रोजचे 15 मजूर लिंबू तोडण्यासाठी लागत आहे. वादळी वाऱ्यामुळे व लाईट नसल्याने पाणी देता येत नसल्याने लिंबूच्या झाडावर लागलेल्या लहान लहान लिंबू गळून जात असल्याने जून जुलैमध्ये येणारा जो बहार आहे तो आता येणार नाही. त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्याला बसणार आहे. दादा, आता आपल्या शेतातील जे लिंबू आहे ते काढणे सुरू आहे का? आता काय भाव सुरू आहे मार्केटला आणि पूर्वी आधी काय भाव होता? पूर्वी होते ते 180, 70 पर्यंत, 60 पर्यंत चालू होते. तेव्हा मोसंबी बाग बी चांगला दिसत होता. मागे जे बादल निघालं त्याच्यात ते फुल्लर बी गेलं. बाजरीसारखे दाणे होते ते दाणे पण गळून पडले. हे पहा, हे कुठं कुठं आहे कुठं कुठं नाही आहे. बरोबर. हो, आता 45च्या भावावर आलेलं ते 45 रुपये किलो. 45 रुपये किलोवर आलेलं आहे ते. त्याच्यातून मग व्यापाऱ्याची आळ धामाली आपल्या घरात ते कमीत कमी 35 रुपये पडून जात होतो. गाडी भाडा धरून वगैरे, मजूर वगैरे धरून तसं 30 रुपये हातात पडतात ते. किती मजूर लावलेले? आमचं रोजचे 15 मजूर चालू आहे. रोजचे आता 3रा महिना चालू झालेला आहे. बरोबर. तर रोजचा आमचा कमीत कमी 5-6 क्विंटल माल चालू राहतो. अच्छा. म्हणजे आता वातावरणात बदल असल्यामुळे जो मागून येणारा माल आहे तुमचा हा जून जुलै ऑगस्टला तेवढा माल नाही. आता जर याच्यावर ते बाजरी सारखे दाणे थांबले असते तर जून जुलै ऑगस्ट मध्ये बी फुल सीझन राहिलं असतं. पण आता त्याच्यावर ते बादल आल्यामुळे ते बारीक माल बी पडला आणि फुल्लर पण जळून गेलं. ते आता हाय तोच तेवढ्याने आभार मानावा लागेल. आणि लाईट नसल्यामुळे आता 7 दिवसापासून लाईटच नाही. वायर पण ठिकाणावर नाही तर मोटर बंद आहे. पाणी बाग सुकला जातोय. माल असं क्वालिटी देत नाही. तर लाईट जर चालू राहिली असती, एक पाणी फिरून घातलं 3ऱ्या दिवशी क्वालिटी पण माल दिसतो. बरोबर. आणि माल पण लवकर पोसायला सुरुवात होऊन जाते. अच्छा. पाणी भेटल्यामुळे. आता तापमान पण होतंय आणि लाईट पण नाहीये. त्याच्यामुळे ते वादळमुळे अपुरा पाऊस पडला त्याच्यामुळे उपन जास्त आहे. त्या उपनमुळे सगळा माल असा डागे होतोय. सर्व माल उन्हामुळे असा पिवळा पडतोय. निंबूचा म्हणजे जो भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही. सध्या यावर्षी तर काही नाही, सीझन नाहीये. दरवर्षी बरं होतं समाधानकारक, पण आता नाहीये. हाय त्याच्यातच समाधान घ्यावं लागेल. बरोबर. हो. ओके.